नमस्कार, मी भूमीज किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। तर आपल्या सर्वांकडे गणपती बाप्पा बसलेले आहेत। आता बाप्पा आलेत म्हणजे मोदक तर झालेच पाहिजेत। तर आपण बाप्पाचे फेवरेट उकडीचे मोदक बनवणार आहोत। तर आपण आता मोदकाला काय साहित्य लागणार आहे हे बघून घेऊयात। केशर, मीठ, उकडीचे पीठ, वेलची पूड, गूळ आणि किसलेलं खोबरं। आपण पहिलं सारण बनवून घेऊयात। गॅस ऑन केलाय, कढई तापून घेतली मी। आता आपण तूप टाकून घेऊयात। तूप आता गरम झाले, आपण त्याच्यात गूळ टाकून घेऊयात। गूळ मी किसून घेतलाय, तुम्ही चिरून घेतला तरी चालेल, किसून घेतला तरी चालेल। किसून घेतल्यामुळे गूळ लवकर मेल्ट होतो। गूळ मेल्ट झालाय, आता मी ह्याच्यात खोबऱ्याचा किस टाकून घेते। आता आपण त्याच्यात वेलची पूड टाकून घेऊ चवीप्रमाणे। आणि वेलची पूड ऑप्शनल आहे, कोणाला आवडत नसेल नाही टाकली तरी चालेल। आता आपलं सारण बनवून रेडी आहे। मी गॅस ऑफ करते। बघता असं स्ट्रक्चर आलं पाहिजे, हा कलर आला पाहिजे। सो आता मी सारण काढून घेतले आणि थंड व्हायला ठेवलं आहे। मस्त वास येतोय सारणाचा, छान खमंग। आता उकड करून घेऊयात आपण। उकडीसाठी मी हे पातेले घेतले, त्याच्यात आपण पाणी गरम करायला ठेवूयात। आता मी एक वाटी मी उकड घेतली आहे, सो मी अर्धा तांबा पाणी टाकणार आहे। गॅसची फ्लेम फुल करायची। पाण्याला प्रॉपर उकळी आली की त्याच्यात मीठ टाकायचं आणि नंतरून आपण उकड हळूहळू टाकून हलवून घ्यायची। आता आपण त्याच्यात चिमूटभर मीठ टाकून घ्यायचं आणि उकड मऊसूद होण्यासाठी 1 चमचा तूप टाकूयात। पाणी गरम झालेलं आहे, आता त्याच्यात आपण पीठ टाकून घेऊयात आणि उकड तयार करून घेऊयात। पीठ सतत हलवत राहायचं म्हणजे त्याच्यात गाठ वगैरे होत नाही आणि पीठ मऊसूद तयार होतं। आता उकड तयार झालेले आहे, आता आपण त्याच्यावरती 5 मिनिटं झाकण ठेवून देऊयात वाफ घ्यायला। आपली उकड आता तयार झालेली आहे। आता उकड आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। आता थोडंसं हाताला तूप लावून घ्यायचं आणि उकड अशी मऊसूद मळून घ्यायची। मोदक बनवण्यासाठी मी साच्याचा वापर करणार आहे। आता आपण साच्याला तूप लावून घेऊयात। चौबाजूनं तूप लावायचं म्हणजे कुठे पीठ चिकटत नाही। उकडीचा छोटासा गोळा घ्यायचा आणि साच्यात भरत जायचं। साचा आता प्रॉपर भरलेला आहे, आता आपण त्याच्यात सारण भरून घेऊयात। आता सारण भरून झालंय आपलं, आता उकडीनं परत कव्हर करून घेऊयात। आता मोदक तयार झालेला आहे, आता आपण त्याला साच्यातून बाहेर काढूयात। बघा कसा मोदक झाला। आता सर्व मोदक तयार करून झालेले आहेत, आता आपण त्याच्यावरती केशर लावून घेऊयात। सर्व मोदकांना केशर लावून झालेलं आहे, आता आपण त्यांना उकडायला ठेवूयात। पाणी बॉईल करायला ठेवलं आहे, आता आपण चाळणीला तूप लावून घेऊयात। आणि आता सर्व मोदक चाळणीत ठेवून उकडायला ठेवूयात। आता मोदक मांडून झाले आहेत आणि आता प्रॉपर झाकण ठेवायचं, वाफ कुठूनही जाऊन द्यायची नाही। सो आता आपले मोदक तयार झालेले आहेत, आता आपण चेक करूयात। सो आता आपले मोदक तयार झालेले आहेत आणि बाप्पांना तर खूप आवडलेत। सो तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।